जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठलाच्या कानामध्ये माशाच्या आकाराचे कानातले का असतात बघा म्हणले. ज्यावेळेस कोळी नावाचा भक्त विठ्ठलाचा होता आणि त्याची भक्ती एवढी विठ्ठलावर होती, पांडुरंगावर होती, की त्याला वाटत होतं की आपण काहीतरी विठ्ठलासाठी घेऊन जावं. आणि म्हणून त्याने 2 मासे पकडले आणि विठ्ठलाकडे देण्यासाठी गेला आणि विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जातो. तोच विठ्ठलाचे काही भक्त ब्राह्मण लोक त्याला अडवले आणि म्हणाले, तू आज जाऊ शकत नाही, पांडुरंगाला मासे चालत नाही आणि तू कसे घेऊन चालला आहेस. हे पाहून मात्र पांडुरंगाला वाईट वाटलं आणि पांडुरंग गाभाऱ्यातून बाहेर आले आणि म्हणाले, अरे अरे तुम्ही त्यानं काय आणलं हे बघता, आपण त्याची भक्ती बघत नाही, त्याची श्रद्धा बघत नाही, त्याचा विश्वास बघत नाही. ज्या सृष्टीवर जे काही निर्माण केलं आहे त्या सर्वांचा माझ्यावर अधिकार आहे, या माशांचाही माझ्यावर अधिकार आहे. आणि मग पांडुरंगाने ते दोन्ही मासे घेतले आणि आपल्या कानामध्ये परिधान केले आणि म्हणूनच पांडुरंगाच्या कानामध्ये माशाच्या आकाराचे कानातले आहेत असं समर्थ सांगतात. जय